नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया डायनेमिक केबल्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 2 जुलै 2025 म्हणजे आज मार्केट बंद झाल्यानंतर दुपारी 4 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, डायनेमिक केबल्स लिमिटेड या कंपनीने 1:1 च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, या बोनस शेअरला देण्यासाठी डायनेमिक केबल्स लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे फ्रायडे 11 जुलै 2025. चला आता बोलूया PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC बॅक्स ₹354.88 कोटी प्रोजेक्ट फ्रॉम FDCM गोरेवाडा झू. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेडला FDCM गोरेवाडा झू लिमिटेडकडून 354.88 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. महाराष्ट्र नागपूरमध्ये वर्ल्ड क्लास आफ्रिकन झूच्या डेव्हलपमेंटसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि सुपरविजन सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी NBCC इंडिया लिमिटेडला हा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि मुकेश अंबानीजीच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर सेक्युर ₹175 कोटी कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम रिलायन्स इंडस्ट्रीज. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून 175 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. गुजरातमध्ये त्यांच्या जामनगर फॅसिलिटी येथे सिव्हिल आणि कन्स्ट्रक्शन इरेक्शन वर्कसाठी एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला हा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पिरामल एंटरप्राइजेस एक्सपेक्ट्स AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट टू क्रॉस ₹1 लाख कोटी इन फायनान्शियल इयर 2026. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीला अशी अपेक्षा आहे की फायनान्शियल इयर 2026 मध्ये या कंपनीचा AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट 1 लाख कोटी रुपयांच्या वरती जाऊ शकतो. कारण या कंपनीचा रिटेल अँड होलसेल बिझनेस जबरदस्त परफॉर्म करू शकतो असे या कंपनीला अपेक्षा आहे. तसेच या कंपनीचा AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट फायनान्शियल इयर 2025 मध्ये 17% ने ग्रो होऊन 80,689 कोटी रुपये होता. आणि मित्रांनो, पिरामल फायनान्सचं मर्जर पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेड सोबत सप्टेंबर 2025 पर्यंत होऊन जाईल अशी या कंपनीला अपेक्षा आहे. चला आता बोलूया मुरुगप्पा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड. तर मित्रांनो, CCI अप्रूव्ज कोरोमंडल इंटरनॅशनल ₹820 कोटी ॲक्विजिशन ऑफ मेजॉरिटी स्टेक इन NACL. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ
इंडियाने मुरुगप्पा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडला NACL इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये 820 कोटी रुपयांमध्ये मेजॉरिटी हिस्सेदारी ॲक्वायर करण्यासाठी मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, मुरुगप्पा ग्रुपची जबरदस्त कंपनी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड तर शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहेतच, त्याचसोबत ही जी कंपनी आहे ही सुद्धा शेअर मार्केटमध्ये लिस्ट कंपनी आहे. आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल, म्हणजे डीमार्टबद्दल. तर मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 2 जुलै 2025, म्हणजे आज संध्याकाळी जवळपास 6 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1च्या रिझल्टचा अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा स्टँड अलोन रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1मध्ये आला आहे 15,932.12 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, एका वर्षाआधी या कंपनीचा स्टँड अलोन रेव्हेन्यू होता 13,711 कोटी रुपये. तसेच 2 वर्षाआधी या कंपनीचा स्टँड अलोन रेव्हेन्यू होता 11,584.44 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा 3 वर्षाआधी स्टँड अलोन रेव्हेन्यू होता 9,806 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1 एंड होईपर्यंत या कंपनीचे टोटल स्टोअर झाले आहे 444, ज्यामध्ये एक स्टोअर इन्क्लूड आहे जो करंटली क्लोज आहे कस्टमर्ससाठी, कारण तिथे रिनोव्हेशन सुरू आहे. आणि मित्रांनो, हा एक स्टोअर आहे संपदा, नवी मुंबई, महाराष्ट्र येथे. आणि मित्रांनो, जर आपण सरळ बघितले तर या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1 एंड होईपर्यंत टोटल नंबर ऑफ स्टोअर आहे 424. आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे वोल्टास लिमिटेड. तर मित्रांनो, वोल्टास रिसीव GST शो कॉस्ट नोटीस ऑफ रुपीज 265.25 कोटी लिंक टू मर्ज एंटिटी. तर मित्रांनो, वोल्टासला 265.25 कोटी रुपयांचा GST शो कॉस्ट नोटीस रिसीव झाला आहे. आणि मित्रांनो, हा नोटीस रिसीव झाला आहे या कंपनीला वोल्टास लिमिटेडमध्ये फायनान्शियल इयर 2021 मध्ये युनिव्हर्सल कम्फर्ट प्रोडक्ट लिमिटेड या नावाची कंपनी मर्ज झाली होती. आणि मित्रांनो, या कंपनीने फायनान्शियल इयर 2029 ते 2021 पर्यंत GST कमी पे केला आहे. याचबद्दल वोल्टास लिमिटेडला ही GST शो कॉस्ट नोटीस रिसीव झाली आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 265.25 कोटी रुपये. चला आता बोलूया ICICI बँक आणि प्रुडेन्शियल PLCच्या जॉईंट व्हेंचर कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ICICI प्रुडेन्शियल AMC. तर मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये ICICI बँक लिमिटेडची 51% हिस्सेदारी आहे. तसेच प्रुडेन्शियल PLCची 49% हिस्सेदारी आहे. तर मित्रांनो, अपडेट येत आहे की ICICI प्रुडेन्शियल AMC मे शॉर्टली फाईल पेपर्स फॉर अप टू रुपीज 10,000 कोटी IPO प्युअर OFS बाय ब्रिटिश जॉईंट व्हेंचर पार्टनर. तर मित्रांनो, लवकरच ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी
10,000 कोटी रुपयांपर्यंतच्या IPOसाठी पेपर्स फाईल करू शकतात अशी शक्यता आहे. आणि मित्रांनो, हा IPO राहणार आहे प्युअर OFS आणि या IPOमध्ये जी प्रुडेन्शियल PLC आहे हे आपला हिस्सेदारी सेल करणार आहे. आणि मित्रांनो, या IPO मध्ये न्यू फ्रेश शेअर इश्यू होणार नाही. चला आता बोलूया NSEच्या मेजर इंडेक्सबद्दल, म्हणजे निफ्टी 50 बद्दल. तर मित्रांनो, निफ्टी 50 रेजिक, इंडिगो, मॅक्स हेल्थ सेट टू मेक द कट, हिरो, इंडस इंड मे बी रिमूव्ह. तर मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की NSEच्या मेजर इंडेक्स निफ्टी 50 मध्ये इंडिगो आणि मॅक्स हेल्थ ॲड होऊ शकतात आणि निफ्टी 50 मधून हिरो मोटोकॉर्प आणि इंडस इंड बँक लिमिटेड बाहेर होऊ शकतात. आणि मित्रांनो, निफ्टी 50 वर हे जे अपडेट येत आहे की ही कंपनी निफ्टी 50 मध्ये ॲड होणार आहे, हे कंपनी निफ्टी 50 मधून बाहेर होणार आहे, हे सगळेचे सगळे सध्यास रिपोर्टच्या थ्रू अपडेट येत आहे. आणि मित्रांनो, निफ्टी 50 मध्ये काय काय चेंजेस होणार आहे याचे अनाउन्समेंट आपल्याला ऑफिशियल ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये पाहायला मिळू शकते. आणि मित्रांनो, हे निफ्टी 50चे चेंजेस सप्टेंबर 2025 या महिन्यापासून लागू होऊ शकते. तर मित्रांनो, जर तुम्हाला निफ्टी 50चे चेंजेस बघायचे असेल तर तुम्हाला ते ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये त्याचे अनाउन्समेंट पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला, भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.